गुड मॉर्निंग। आज आम्ही अजून सोमनाथचा आपला स्वच्छता अभियान बुधवार आपला स्वच्छतेचा आपण रोज आठवड्यातले 2 दिवस इकडे देत असतो। सध्या आता आपण सोमनाथच्या पार्किंगमध्ये आहे आणि पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात साईडला आपल्याला आता कचरा इकडे दिसत आहे, पण त्याला साफ करणारे कोणी नाही। पार्किंगचा पैसा ट्रस्ट घेते, पण पार्किंग कधी साफ करत नाही। पूर्णपणे कचरा पडलेला आहे। फक्त इथे स्वच्छता मित्र येऊनच हे सगळी पार्किंग व्यवस्था आणि हे निस्वार्थ स्वच्छता आम्ही गेल्या 7 वर्षापासून इथे करत आहे। ग्रामपंचायत आणि ट्रस्ट यांच्यात जो वाद असल्यामुळे फक्त पैसा कमवण्याच्या नादात सोमनाथची अशी तशी यांनी करून टाकलेली आहे। असू द्या, आपलं काम आहे आमचं स्वच्छता करणे आणि पूर्ण कचरा पडलेला आहे आणि आपण या स्वच्छता अभियानात सोमनाथ असेल, स्मशानभूमी विविध ठिकाणी आम्ही जात असतो। आपण तिथे सहभागी होऊ शकता आणि मोठ्या प्रमाणात आता आपण एक दिवस सोमनाथचा मोठा स्वच्छता अभियान राबवणार आहोत, जेणेकरून हा आपला मंदिर चांगला राहिला पाहिजे। कारण की आपण पैशाच्या नादात नाही आपल्याला, कारण की हे सोमनाथचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि थोडंफार डेव्हलपमेंट झालेलं आहे। मूर्ती बसली आहे, इकडे नंदी महाराज बसलेले आहेत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो आपण उचलण्याचं काम करत असतो। धबधबा मागे अजूनही वाहत आहे निरंकार आणि मागे पाहू शकता पूर्ण हा पाणी समतोल आहे आणि आवाज एवढा भयानक आवाज येत आहे। म्हणजे हे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने आम्ही 7 वर्षापासून मेहनत करत आहे। आता वर्षी जो कचरा पडला असतो तो उचलण्याचं काम आम्ही करतो, कारण की हा धबधबा आजही निरंकार वाहत आहे। कारण की खंड कुठं आम्ही पडू दिला नाही। प्रमाणात असा प्लास्टिक कचरा टाकत असतात, यात कपडे असतील, शूज आहेत, अशा पद्धतीने अस्वच्छता या परिसरात असते। हगीज पण असे टाकून ठेवलेले आहे, म्हणजे परिसरात अस्वच्छतेचा प्रमाण आता आपण पाहू शकता किती आहे। समोर आपण पाहू शकता तिथे मोठ्या प्रमाणात हगीज टाकलेले आहेत। सुरक्षेची काळजी आम्हाला पण घ्यावं लागतं, त्यासाठी हँड ग्लोव्ज आम्ही वापरतो। निरंकार वाहण्यासाठी सातत्याने स्वच्छता मित्र टीम इकडे काम करत असते। पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात तिथं हगीज टाकून ठेवले आहे। पुरा एक डोंगर बसला हगीजचा आणि ते एवढा वजन झाले पाण्याच्याने, म्हणजे एवढा पर्यटकांना आपण समजून सांगतो आपण इथं एवढा एन्जॉय करण्यासाठी येतो आणि त्याच परिसरात आपण मोठ्या प्रमाणात हे हगीज टाकले आहे। असे फुगले, असे एकदम डंबो झाले आहेत ते म्हणत, आणि त्याला वास पण सुटली आहे। म्हणजे त्याच्यात आता सू असेल, शी असेल, सगळं आहे। आणि आपण जिथे बसतो असे सगळे पर्यटक इथे येऊन बसून नाश्ता करतात, त्या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हा कचरा केला आहे, पण याची स्वच्छता आजपर्यंत कोणी केली नाही स्वच्छता मित्राशिवाय। आणि स्वच्छता मित्र टीम सातत्याने येऊन इकडे आपल्या परिसराची स्वच्छता करत असते, कारण की हा धबधबा जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे। आणि पर्यटक फक्त इथे एन्जॉय येतात। डस्टबिन आपण लावले, त्या डस्टबिनमध्ये त्यांनी कचरा टाकावा, पण ते कधी टाकताना आपल्याला इथे दिसत नाही। मग पाण्यात टाकलेले वेफरचे पॅकेट असतील, बिसलेल्या बाटल्या असतील, हे सगळं आपण उचलण्याचं काम इथं करताना दिसतो। पण आता हे हगीज आपण मागे पाहू शकता, एवढ्या प्रमाणात ते टाकून ठेवलं आहे, तिथं बसण्याची पण इच्छा होत नाही। पण असू द्या,
पर्यटकांचे आपल्या सोमनाथमध्ये स्वागत आहे, पण शेवटी कचरा हा डस्टबिनमध्ये टाका, कारण की सोमनाथचं अस्तित्व टिकवण्यासाठी सातत्याने स्वच्छता मित्र टीम काम करत आहे। आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात हगीजचा डोंगर आहे। इथे पूर्ण अस्वच्छता इकडे पण केलेली आहे, इथे तिथे टाकून ठेवलेली आहे। हगीज आता आपण पाहू शकता कशा मोठ्या प्रमाणात फुगलेले आहेत आणि अशा मोठ्या प्रमाणात हगीज आहेत इथे। आमचे स्वच्छता मित्र बबलू सगळं हे साफ करत आहे आज, तो ते आज आम्ही दोघं जण आलो। हे बघा पूर्ण हगीज हे असे फुगले आहेत। दाखव डंबो कसे झाले पा, हे पा हगीज कसे झाले पा म्हणजे एवढे निर्लज्जपणा पर्यटकाचा कुठेतरी आपल्याला पाहण्यास मिळतो। परिसर अस्वच्छता आणि हे सगळे इथं टाकून ठेवले होते आणि हा सगळा आमचा डस्टबिन आहे हगीजना भरलेला आहे, असे फुगले आहे, त्याच्यात लिक्विड आहे। हा पा तसा फुगला आहे हगीज, 1-2 किलोचा तरी झालेला आहे। हे हगीज आता हगीज आपण पकडलेले आहे आणि याचं वजन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। जे पर्यटकांनी टाकलेले हगीज आहेत, वजन आहे का? हे सगळे हगीज आम्ही इथं स्टोरेज ठेवले आहे, कारण की हे पाण्याच्या ओले झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा वेट जास्त वाढलेला आहे। आणि इकडे आता स्वच्छता अभियान आपलं चालू आहे। सकाळचे 7:30-8 वाजलेले आहेत आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम आपण सध्या इकडे करत असतो। आणि आपला परिसर आता मागं पाहू शकता, कुठलाही कचरा तुम्हाला दिसणार नाही। पर्यटकांनी टाकलेले वेपरचे पॅकेट असतील, पाणी बाटल, दारू बाटल, ते सगळं उचलण्याचं हगीजपासून आपण काम करतो। आणि धबधबा आता आपल्याला मागं बघू शकता खडखड वाहत आहे, याच्यातच आमचा आनंद आहे। आपण सोमनाथच्या वरती धबधब्यावरती आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आपण डस्टबिनमध्ये पाहू शकता।
आम्ही दर रविवारी बुधवारी येत असतो आणि इकडची पूर्ण स्वच्छता करतो. हगीजपासून दारूच्या बाटल्यापासून तर ग्लास असं आम्ही उचलण्याचं काम करतो आणि हे सगळं निस्वार्थ आहे आणि आपला धबधबा आजही निरंतर वाहत आहे. हे फक्त कोणासाठी तर आपल्या पर्यटकासाठी, कारण की हे जिवंत ठेवण्यासाठी. याच्यात मोठ्या प्रमाणात जो प्लॅस्टिक कचरा जातो तो आम्ही जमा करतो आणि स्टोरेज करून ठेवतो. नंतर त्याची योग्य विल्हेवाट आम्ही लावत असतो आणि आपल्यासाठी हा धबधबा आजही निरंतर वाहत आहे. गेल्या 7 वर्षापासून हे कार्य निस्वार्थ चालू आहे. कुठलीही शासनाची मदत नाही, ग्रामपंचायतची मदत नाही, जनसामान्याने दिलेले झाडू, घमेले, पावडे, डस्टबिन याच्यातून हे सगळं कार्य घडत असतं. आता आपल्याला पाहिजे सोमनाथ मंदिरासाठी डस्टबिन, तर आपण डस्टबिन देऊ शकता. आता परिसरात पाहू शकता जनसामान्याने पर्यटकांना टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या असेल, वेफर्सचे पॅकेट आपल्याला मागे दिसत आहेत, ते या धबधब्यात जात असतात आणि धबधबा कुठेतरी आपला बंद होत होतो. तर तो चालू ठेवण्यासाठी सातत्याने आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत आहोत. काही पर्यटकांनी हगीज पण पाण्यात टाकलेले आहेत, म्हणजे आपण इथं अंघोळ करतो तिथं शी केल्यासारखं झालेलं आहे. ते म्हणजे आमचा धबधबा आपण स्वच्छता करण्याचं काम कुठे पर्यटक करताना आपल्याला दिसत आहे, पण असो आम्ही स्वच्छता करण्यासाठी आहोत. आपल्यासाठी आम्ही निसर्ग कार्य आमचे चालू आहे ना. आमचा धबधबा आज आपण बसतो इथेच, नाश्ता करतो. स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम स्वच्छता मित्र टीम करीत आहे. काही पर्यटकांनी वेफरचे पॅकेट, ग्लास, दारूच्या बाटल्या अशा टाकून ठेवतात, ते उचलण्याचं काम आम्ही करत असतो. गेल्या 4 वर्षापासून निस्वार्थ स्वच्छता करणारे स्वच्छता मित्र आमचे बबलू भाऊ गेल्या 4 वर्षापासून सगळा परिसरातला कचरा असेल, स्मशानभूमी आहे, ते सोबत असतात. सध्या आमच्याकडे स्टोरेज ठेवण्यासाठी नाही, तर आम्ही हा कचरा जमा करून ठेवतो. त्याच्यात मोठ्या प्रमाणात हगीज आहेत आणि मग ते आम्ही उचलण्याचं काम वाढल्यानंतर करत असतो. पावसाळा असल्यामुळे याच्यात आता अड्या पडल्या आहेत. हगीज मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहण्यास मिळत आहे. ग्लास, देशी दारू, पेपरचे पॅकेट, कलरची बाटल, अशा पद्धतीने पर्यटक दारूची बाटल फोडून ठेवत असतात. इथं काचेचा प्रमाण भरपूर आहे, इथला फोडतो आणि असेच जंगलाच्या कडेला आपण टाकून ठेवतो. त्याच्यात आता आपली दारूची बाटल, ग्लास असेल, म्हणजे असा कंबाईन पॅक आपल्याकडे इकडे भेटतो. वेफरचा पॅकेट पण त्याच्यासोबत राहतो आणि हा आपला कचरा आपण इथं स्टोरेज करून ठेवलेला आहे. नमस्कार, आम्ही स्वच्छता मित्रा गौरव शामकुले आणि बबलू गेडाम सातत्याने आम्ही इकडची परिसराची स्वच्छता करतो. गेल्या 7 वर्षापासून आमची निस्वार्थ स्वच्छता आहे. कारण की हे जंगल परिसर, हा जो सोमनाथचा धबधबा जे निसर्गाने दिलेली देण आहे, हे कुठं अस्तित्व विसर्जन होण्याच्या मार्गावर होतं. शेवटी पाण्यात पडलेला कचरा आहे तुमचा टाकलेला, मग त्याच्यात असा असंख्य कचरा असतो प्लास्टिकच्या, ते आपण या पाण्यात टाकतो. मग हगीज टाकतो त्याच्यात, ते हगीज आता आपण बघितलं केवढे मोठे फुगले आहेत. आणि हे कार्य आमचे निस्वार्थ 7 वर्षापासून चालू आहे. आम्ही सगळ्यांनी दोघंही सकाळचे 2 तास असतात ते आम्ही देत असतो आणि विविध ठिकाणी आम्ही जाऊन हे स्वच्छता अभियान केलं. रोजचं आम्ही 20 ते 30 किलो कचरा जमा करतो. स्मशानभूमीतले लाकडं म्हणजे ते तुम्ही पण तिथे जाळण्यासाठी जातो, पण तो सगळा परिसर अस्वच्छ असतो, तर ते साफ करण्याचं पण आम्ही काम करतो. आणि हा जो सोमनाथचा अस्तित्व म्हणजे उंचवण्यासाठी आम्हाला पैसा नको, आम्ही फक्त जनसामान्याला तुमच्या मदतीतून हे सगळे डस्टबिन मागतो. गमेले, पावडे स्वतःच्या खर्चानंच आम्ही येतो, सगळं आम्ही स्वतःच्या खर्चानं करतो. पण आजपर्यंत आम्हाला शासनानं कुठली मदत दिली नाही, साधा एक डस्टबिन पण नाही दिला. झाडू तर जाऊ द्या,
आणि हे कार्य आमचं चालू आहे, कारण की हे सगळं अस्तित्व वाचलं पाहिजे। मूल तालुक्याची जे शान आहे ते सोमनाथ मंदिर आहे आणि लाखो भाविक वर्षाला इथे दर्शन देतात। पावसाळ्यात तर पाय ठेवण्यासाठी जागा नसतो, पण इथे पार्किंगची व्यवस्था बरोबर नाही, दुकानासाठी गाड्या नाही, संडास बाथरूम बरोबर नाही, चेंजिंग रूम नाही। म्हणजे बाकी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत हे फक्त पैसा कमवण्याच्या नादात सगळ्यांची याची अशी तशी करून टाकले आहे। पण आम्ही सातत्याने हे सगळं प्रश्न मांडत आहे आणि याच्यासाठी आम्ही आता जन आंदोलन आता उभारण्याचा विचार केलेला आहे। याचा देखरेख स्वच्छता कोण करणार आहे, पार्किंग घेणारे ट्रस्ट, स्वच्छता करते स्वच्छता मित्र, हे आम्हाला मान्य नाही। आम्ही परिसर स्वच्छ करू, तुम्ही पण स्वच्छ करा। आणि 2 किंवा 10 दिवसात आपण विचार केला आहे की मूल तहसील कार्यालयाच्या समोर सोमनाथ मंदिरासाठी आपण जे प्रश्न आहेत ते मांडून आंदोलन करणार आहोत। आणि स्वच्छता टीमला आपण सगळे जनसामान्य मारोडावासी असेल, उसराडा, बहादुर्णा आणि मूल तालुक्यातील सगळे आम्हाला मदत करतील, सपोर्ट करतील। पार्किंग स्वच्छता हे ट्रस्टने केली पाहिजे आणि दान जो पेटी फोडतो त्याची तो पण सगळा देखरेख झाला पाहिजे। काही दिवसाआधी तर सोमनाथचं याने नालायक माणसांनी बिलं भरले नव्हते, त्या मंदिरात लाईट नव्हता, लोक मोबाईलचा टार्च लावून मंदिरात जात होते। म्हणजे दान पेटी फोडायची आणि तो बिल भरायचा नाही, बरोबर स्वच्छता ठेवायची नाही। ज्या ठेकेदाराने हे काम केलं ते त्यांनी लवकरात लवकर करावं आणि आम्हाला सपोर्ट करावा। आम्हाला आता सध्या डस्टबिनची आवश्यकता सोमनाथ मंदिरासाठी आणि बाकी साहित्य पण आपण देऊ शकता। आर्थिक मदतीतून पण आम्ही हे सगळं साहित्य घेत असतो आणि याच्या पद्धतीने आम्हाला आता टी-शर्टची आवश्यकता आहेत। अजून टी-शर्ट आमच्या छोट्या झाल्या आहेत आणि त्या फाटल्या आहेत, तर आपण त्या पण आपण स्वच्छता मित्र अशा देऊ शकता, आपला लोगो लावून ते आम्ही घालतो। शूज असतील, हँड ग्लोव्ज असतील, शूजची पण स्वच्छता मित्र टीमला आवश्यकता आहे, कशी किट आपण डोनेट करू शकता आणि बाकी तर मदत आपण द्या, जेणेकरून हे आमचं कार्य सतत चालू राहील। नया संकल्प है, नया प्रकल्प है, देश के सामने यही विकल्प है। नया स्वच्छता की सोच जगी, देश के स्वच्छता की जो यही विकल्प है। स्वच्छता की सोच जगी, स्वच्छता की ज्योत जगी, जब से एक कर्मयोगी ने देश से आह्वान किया, स्वच्छ बनेगा भारत जन जन ने है ठान लिया। अब तो नया है। संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है, संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है। जहाँ मन भी मंदिर, घर भी मंदिर, पवित्र पावन हो मन भावन। स्वच्छ तन मन, स्वच्छ तीर्थ, स्वच्छ घाट, गली मोहल्ले, स्वच्छ घर आंगन, जुड़ गए जन जन उत्कृष्ट जीवन। स्वच्छता महानायकों का अभिनंदन, पूरे देश को बधाई। पूर्ण झाला, वरचा धबधबा पूर्ण स्वच्छ झालेला आहे। आता पार्किंगची व्यवस्था जी आहे ते आपण रविवारी करू आणि या रविवारी आपण मोठ्या संख्येने मूलचे सगळे मित्रमंडळी स्वच्छता अभियानाला बोलवणार आहे आणि पूर्ण हा सोमनाथ मंदिर जो कचरा पडलेला पार्किंग असेल कुठलाही असेल तो स्वच्छ करण्याचं काम आपण
यावेळी करणार आहे. आणि पार्किंगमध्ये भरपूरचा कचरा आहे, फक्त पैसे घेण्याचं काम चालू आहे. आणि आपण यासाठी जन आंदोलन काही दिवसात आपण करणार आहे. आणि हे मागचे जे दुकान आहे हे मागं गेले पाहिजे, याच्यासाठी वेगळी जागा आता त्याने आखून दिलेली आहे, पण ते बरोबर लावले नाही त्याच्यासाठी पण. आणि अजून काय करता येईल, आपला एक डस्टबिन काही पर्यटकांनी फोडला आहे, तर नवीन डस्टबिन लावण्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे सगळं परिसर आपण स्वच्छ करू. मूलवासियांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हा, जेणेकरून आपला सोमनाथ मंदिर वाचेल आणि याचं अस्तित्व